वृत्तरत्न सम्राट वर्तमानपत्राचा 23व्या वर्धापन दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा आणि संपादिका निलिमाताई बबन कांबळे आणि कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे हे सम्राट लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची आणि आंबेडकरी चळवळीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी खडतर प्रवासातून आणि अडचणीतून मार्ग काढत पुढे घेऊन जात आहेत, त्यांनाही हार्दिक शुभेच्छा. सम्राटकार ज्येष्ठ पत्रकार दिवंगत बबन कांबळे यांनी क्रांतिकारक पाऊल वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये सम्राटची निर्मिती करून टाकलं. चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल याची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. हे ब्रीदवाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमांच्या संदर्भामध्ये मांडलं होतं. हे दिवंगत बबन कांबळे व सम्राट परिवार यांनी तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम आज सम्राट वर्तमानपत्राच्या माध्यमातून होत आहे. विशेष करून सरकार कोणतेही असो, परिस्थिती कशीही असो, परंतु आंबेडकरी चळवळीची आणि दुर्बल घटकाच्या प्रश्नांच्या संदर्भांमध्ये कोणतीही तडजोड न करता अतिशय निष्ठेने आपल्या आंबेडकरी बाणा आपल्या लेखणीतून लोकांच्या समोर मांडण्याचं काम मागील 23 वर्षांपासून सम्राट वर्तमानपत्र चालवताना आपल्याला दिसून येतो. आजही आंबेडकरी विचाराच्या प्रत्येक घरामध्ये इतर वर्तमानपत्र येत असतील, मात्र सम्राट वर्तमानपत्रांनी आपली जागा निश्चितपणाने घेतलेली आहे. इतर वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या घडामोडी पाहत असताना त्याच्या अगोदर सम्राटमध्ये काय लिहिलेलं आहे हे मात्र पाहणारा एक जागृत असणारा वर्ग आपल्याला दिसून येतो. वाचकांशी संवाद किंवा त्यांचं मनोगत वर्तमानपत्रांमध्ये छापलं जातं, परंतु वाचकांचे मेळावे हे एक क्रांतिकारी असणारं पाऊल सम्राटच्या माध्यमातून पडत आहे आणि आजही वाचकांचे मेळावे होत आहेत. हे मला वाटतंय वर्तमानपत्राच्या क्षेत्रातील पहिलं वर्तमानपत्र असावे. निश्चितपणाने सम्राटच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा जो जागृतीचा अग्नी तो कायम तेवत ठेवलेला आहे. अग्रलेखाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांबरोबर आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात चुकीचे होत असेल तर कशाचीही पर्वा न करणाऱ्यां व वेळ पडली तर आप्तस्वकीय यांच्यावर सुद्धा सम्राट वर्तमानपत्राने ताशेरे उठलेले आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक विषयाबरोबर धम्म चळवळीविषयी आणि जागृतीविषयी सातत्याने सम्राट वर्तमानपत्रांनी भूमिका घेतलेली आहे आणि छोट्या मोठ्या सर्व बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम अव्याहतपणानं चालू आहे. ग्रामीण खेड्यापाड्यातील घडलेल्या घटना, त्यांच्या बातम्या, त्याचबरोबर राज्यामध्ये आणि देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा सुद्धा लेखाजोखा सम्राटच्या माध्यमातून लोकांच्या समोरून आणि त्यामध्येही मागासवर्गीय दुर्बल घटकाच्या दृष्टिकोनातून या घटनांचे विश्लेषण सातत्याने लोकांच्या समोर जाहिरात आणि धावत्या जगामध्ये नवीन तंत्रज्ञान, दूरदर्शन, व्हॉट्सॲप, ईमेल, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक चॅनल्स, ट्विटर इत्यादी माध्यमांच्या तुलनेत सम्राट कोण आहे? जाहिरातीचा ओघ आणि साधने आपल्याकडे नसतानाही नेटाने चळवळीची भूमिका मांडणारं भारतातील कदाचित हे एकमेव दैनिक वृत्तरत्न सम्राट कार्यरत आहे. आज 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सम्राटवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्ते, नेते, विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षात कार्यरत असणाऱ्या सर्वांनी पुन्हा एकदा सम्राट अधिक ताकदीने नव्या जोमाने अखंडपणे चालू राहण्यासाठी मदत करावी हे आवाहनही या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करतो. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता, खारघर, नवी मुंबई.